सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 मधील विजापूर नाका रेवणसिद्धेश्वर नगरातील मातंग वस्ती येथे जिल्हा नियोजन समितीचे निमंत्रित सदस्य किसन जाधव, नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरिक दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत 7,35,000 रुपये खर्चित रस्ता काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला। या कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले। या प्रसंगी स्थानिक रहिवाशांनी जाधव व गायकवाड यांच्या कार्याचे कौतुक केले। या कार्यक्रमास शिवराय बुक्कानुरे, राहुल हत्ती, प्रकाश चव्हाण, चेतन गायकवाड यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माळगे, सूरज कांबळे, हिरा सुरवसे, जितू आठवले, मनोज ममाने, गौस नदाब, अमर तोरणे, मल्लीनाथ जाधव, सूर्यकाताई बोराळे, सुजाताताई आजुटगी, ज्योतिताई कदम, छायाताई वनमुरे, रेणुकाताई मठ, लक्ष्मीताई वनमुरे, निर्मलाताई उंदापुरे, कांताताई कांबळे, शिवम्माताई पाटील, गौराताई पाटील, बिराजदारताई शहाजी सुरवसे, बिराजदार धुळप्पा, विश्वनाथ सुरवसे, सौदागर टोंबरे, आकाश तोरणे, संतोष बेनूरकर, निर्मलाताई बेदरकर, या भागातील सर्व श्रेष्ठ मंडळी, माझ्या माता भगिनी आणि तरुण सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये गेले अनेक वर्ष झालं या रस्त्याचं काम प्रलंबित होतं। या भागातील सर्व सहकारी ज्येष्ठ मंडळी वारंवार मला असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल, या दोघांनाही वारंवार या रस्त्यासंदर्भात तक्रार येथील नागरिक मांडत होतं आणि आज प्रत्यक्ष रूपात सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या हेड अंतर्गत 7,35,000 रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर केला आहे आणि या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ या सर्व मान्यवर मंडळींच्या उपस्थित झाला आहे असं जाहीर करतो। आणि आत्ताच काही माता भगिनींनी आणि ज्येष्ठांनी या ठिकाणी सांगितलं की दिवाबत्तीचा काही प्रश्न प्रलंबित आहे, ड्रेनेज लाईनचा काही प्रश्न प्रलंबित आहे। निश्चितपणानं मी आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना अभिवादन देतो। जे काही राहिलेले कामं असतील ते सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल, राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, खासदार सुनीलजी तटकरे साहेब असतील, यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे उर्वरित समस्या आहेत ते निश्चितपणाने सोडवू। आणि आज या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी जमलात, आपला बहुमोल वेळ दिलात, त्याबद्दल मी सर्वांचा मनस्वी आभार व्यक्त करतो। मागच्या पूर्वीच्या कालखंडामध्ये माझ्यावर असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांनावर असेल, आपल्या सर्वांनी भरभरून प्रेम दिलंय। पुढच्या काळात देखील आपलं प्रेम, आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहावं अशी आशा व्यक्त करतो आणि उद्घाटन झाल्याचं जाहीर करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। 20 ವರ್ಷ ಆಯ್ತು ರೀ ಇದಕ್ಕೆ ರೋಡ್ ಇದ್ದಿತ್ತಿಲ್ಲ। ಈಗ ನಾಗೇಶ್ ಗಾಯಕವಾಡ ಕಿಶನ್ ಜಾಧವ್ ಇವರಿಬ್ರು ಬಂದು ಏನ್ ಮಾಡ್ಲಕತ್ತಾರ, ರೋಡ್ ಮಾಡ್ಲಕತ್ತಾರ ರೀ। ಇದು ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಕತ್ತಾರ, ನಮ್ಗೆ ಹೌಸ್ ಆಗ್ಯದ ಅಂದು ನಾವು ಆಭಾರ ಮಾನಸ್ತೇವೆ।